कुटुंबासाठी खरा पुरुष असणं म्हणजे केवळ पैसे कमावणे किंवा अधिकार गाजवणं नव्हे. कुटुंब एक अशी संस्था आहे जिथे पुरुषाची भूमिका एका भक्कम पायासारखी असते. खरा पुरुष आपल्या कुटुंबासाठी केवळ आर्थिक तरतूद करत नाही, तर तो आपल्या कुटुंबाला मानसिक सुरक्षितता देतो. संकटाच्या वेळी जेव्हा संपूर्ण कुटुंब डगमगते, तेव्हा मी आहे ना, काळजी करू नका, हा विश्वास देणारा आधार म्हणजे खरा पुरुष. तो कधी आपल्या कष्टाचे प्रदर्शन करत नाही किंवा कुटुंबावर उपकार केल्याची भावना ठेवत नाही. घरात काही चूक झाली तर त्याचे खापर इतरांवर न फोडता ती सुधारण्याची जबाबदारी तो स्वतः घेतो. त्याच्या शब्दाला किंमत असते आणि तो दिलेला शब्द पाळतो. खरा पुरुष तोच जो आपल्या पत्नीचा, आईवडिलांचा आणि मुलांचा आदर करतो. तो घरात कोणावरही ओरडून किंवा धाक दाखवून आपले वर्चस्व सिद्ध करत नाही, तर आपल्या वागण्यातून आणि प्रेमातून आदर मिळतो. तो स्त्रियांचा सन्मान राखतो आणि आपल्या मुलांसाठी एक रोल मॉडेल. असं म्हणतात की पुरुषाने रडू नये, पण खरा पुरुष तो असतो तो आपल्या भावना समजून घेतो. तो कुटुंबासमोर कोसळत नाही, पण त्याच्या सुख दुःखात पूर्णपणे सहभागी. तो मुलांचा मित्र बनतो, पत्नीचा खंबीर जोडीदार बनतो. कुटुंबाच्या हितासाठी जर स्वतःला झुकावे लागले तर खरा पुरुष तिथे अहंकार आड येऊ देत नाही. चुका मान्य करणे आणि माफी मागणे हे त्याच्यासाठी कमकुवतपणा नसून तो मोठेपणा असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर खरा पुरुष तो नाही जो वाघासारखी डरकाळी पडून घर घाबरतो, तर खरा पुरुष तो आहे ज्याच्या घरातील वावरण्याने सर्वांना सुरक्षित व आनंदी वाटते.